वर्गणी हे पहिले ह्याला घ्या रे. हे आवण्या यांची 2000ची पावती कर रे. हो नाव सांगा. 2000? माझं दुकान तरी बघा, मी कुठून देणार एवढे पैसे? हे बरं एक काम कर, 1000ची कर. दादा कसे तरी 101 रुपये बघा. 101 करा. काय 100 रुपये? आम्ही 1000च्या खाली एक पण पावती गेली नाही. फेमस करी लावली काय 1000 तरी करा. हे दादा एवढे घ्यायचं असलं घे, नाहीतर राहू दे. मला नाही ना त्याची वर्गणी. उद्यापासून चौकट टपरी दिसली नाही पाहिजे. ए हरले झाले याची किरकिरी कर हो दादा 2 मिनिटं चौकात चला ना, ती पोर आमची गाडी पलटी करायला लागली. हो का दादा? कुठे रे? पळा लवकर. अहो मामा काय झालंय, कशामुळे गोंधळ चालू आहे एवढा? वर्गणी कमी दिल्यामुळे त्यांनी माझी गाडी पलटी करायला ती. अय तुमचा काय संबंध मध्ये पडायचा? आम्ही आमचं बघून घेतो. उगाच नका वाढीव करतो मी. अरे तुम्ही काय गणपतीची वर्गणी मागायला आले का हप्ता वसुली करायला आले रे? मला काय समजायचं ते समजा, आमची हीच पद्धत आहे. तुमच्यासारख्या मंडळांमुळे ना चांगल्या मंडळांची मी नाव खराब होते. अय तो आम्हाला नको शिकू काय. तुम्हाला काय भांडणं करतात घेते इथं भांडणं करायला लागतो अडचण मागव. अरे याला सांग. अरे मित्रांनो कशाला भांडणं बिंडणं करताय उगाच? कशाला त्या गरीब माणसाला त्रास देता राव? तुम्हाला माहिती आहे का त्याचं इन्कम किती आहे? 100-200 रुपये त्याचा दिवसाचं इन्कम आहे. तुम्ही त्याला 2-2 हजाराच्या पावत्या करता होय? अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे राव. तुमच्यासारख्या मंडळांमुळे ना सगळ्या मंडळांची नावं खराब व्हायला लागल्यात. तुम्हाला घ्यायची तर प्रेमाने घ्या ना राव वर्गणी. जे प्रेमाने देईल ते तुम्ही वर्गणी घ्या आणि तुमचा गणपती बसवा ना. कशाला फालतू मना करताय असला? तो गरीब माणूस आहे आणि तो कुठून देणार तुम्हाला 1000-2000 रुपये? एक तर आजकाल सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळतात. तुम्ही सगळी गोष्ट ऑनलाईन खरेदी करता आणि वर्गणी मागायला कुठे येता? त्या दुकानदारांकडे. दरवर्षी तुमच्या पावत्या वाढत जातात. 500ची 1000 झाली, 1000च्या 2000 झाल्या. कुठून देणार हा गरीब माणूस? मित्रांनो माझी सगळ्या मंडळांना ना हात जोडून विनंती आहे, तुम्ही कुठल्याच गरीबाला आहे ना जोर जबरदस्ती करू नका. जे इच्छा असेल ना तो त्याच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला वर्गणी देईल. आणि एखाद्याने तुम्हाला वर्गणी जरी नाही दिली ना तरी पण त्याला तुम्ही बळजबरी करू नका. सॉरी काका, चुकलं आमचं. इथून पुढे आम्ही कोणालाच जबरदस्ती करणार नाही. ए बाळानो जाऊ द्या, माझी 100 रुपयाची पावती करा.